विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जनहितार्थ जाहीर आवाहन. नागरिकांनो सतर्क राहा. आपल्या भागातील विना परवाना अवैध दारू धंदे, हातभट्टी दारू धंदा, टपरी, धाबा इत्यादी ठिकाणी मिळणारी दारू ही जीवितास धोका निर्माण करते. अशा दारूमध्ये विषारी रसायन म्हणजे मिथेनॉल युक्त मिश्रण असते. अशी विषारी दारू प्राशन केल्याने डोळे, किडनी निकामी होतात, माणूस कोमात जातो. मृत्यू अशी दारू सेवन केल्याने पुण्यातील विषारी मद्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने अवैध मद्य निर्मिती, गावठी दारू विक्री आणि मिथेनॉलच्या गैरवापराविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस, महावितरण, अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त सहभागातून जिल्हाभर विशेष कारवाया राबवण्यात आल्या आहेत. मिथेनॉल या विषारी रसायनामुळे अंधत्व, कोमा आणि मृत्यूचा धोका संभवत असल्याने नागरिकांनी बेकायदेशीर मद्याचे सेवन टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहर व ग्रामीण भागात घंटागाड्यांद्वारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवरील वीज पुरवठा खंडित करण्यासाठीही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान 29 मे ते 2 जून या 5 दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 72 गुन्हे दाखल करून 58 जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 46,000 लिटरहून अधिक रसायन, 3,717 लिटर हातभट्टी दारूसह 3 वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल 24,72,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नमस्कार, मी सौरभ बाळकृष्ण आदाटे, उपाधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर. 28 मे रोजी पुणे येथे घडलेल्या मिथेनॉल मिश्रित विषारी दारूच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी अवैध दारू निर्मिती, विक्री याच्या विरोधात मोहीम तीव्र स्वरूपाची केलेली आहे. तसेच माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वये पोलीस विभाग, महसूल यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच तलाठी, पोलीस पाटील यांच्या सर्वांच्या समन्वयाने दारू विरोधीची मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवली जाईल. 29 मे ते 2 जूनच्या दरम्यान सुमारे 72 गुन्हे नोंदवून 58 आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने एकूण जवळपास 45,000 लिटरचे रसायन जप्त केलेले आहे. त्यासोबत 3,715 लिटरची हातभट्टी दारू ही जप्त केलेली आहे आणि असा एकूण 25 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या बाईटच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे कोणतीही अवैध दारू विषयीची माहिती असेल तर ती तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी. बातमी देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल आणि अवैध दारू निर्मिती आणि विक्री संबंधित शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाणार आहे.